कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता डीडी फ्री डिशवर आजपासून डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना TV9 मराठी 68 क्रमांकावर पाहता येईल। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून माझ्या खुनाचा कट होता, खोक्या हरणांना मारून त्यांचं मांस सुरेश धस यांना पाठवतो असं सांगून बिश्नोई यांच्या काही लोकांना मुंबईमध्ये आणण्यात आलं होतं। सुरेश धस यांचा खळबळजनक दावा। बिश्नोई समाजाच्या लोकांना कुणी मुंबईत आणलं, खोक्याच्या आडून बिश्नोई समाजापर्यंत जाण्यामागे कुणाचं डोकं याची चौकशी व्हावी, धसांची मागणी। कटाबाबत सर्व माहिती धस मुख्यमंत्री फडणवीसांना देणार। सुरेश धस यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न, खोक्या हरणांचा मांस धसांना द्यायचा असं स्थानिकांचं म्हणणं। टीपी मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा। सुरेश धस यांना फसवलं जातंय, हरिण आमचा देव, आम्ही कधी मारलं नाही, घरी सापडलेलं मांस हे रानडुक्कर आणि बकऱ्याचं होतं। खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले कडून स्पष्ट। धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते, पण मी पंकजा मुंडेंच्या विरोधात लढण्यास नकार दिला। अंजली दमानी यांचा गौप्यस्फोट। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्याकडून 11 शेतकऱ्यांची फसवणूक, 20 कोटींच्या जमिनींचा 8 लाखात व्यवहार केला, अंजली दमानिया यांचा आरोप। विरोधात लढणाऱ्या शेतकऱ्यांचा छळ करत राजेंद्र घनवट यांच्याकडून खोटे गुन्हे, धनंजय मुंडेंकडून फोन आल्यामुळे 9 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल, माहिती देताना शेतकरी महिलेला अश्रू अनावर। मला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न, अंजली दमानी यांकडून आरोपांची कागदपत्र घेऊन तपासणी करा, मी चौकशीसाठी तयार, राजेंद्र घनवटांनी दमानी यांचे आरोप फेटाळले। जमिनी कायदेशीररित्या घेतल्याचाही दावा। दोन कंपनींच्या संचालकपदी राजेश्री मुंडे आणि राजेंद्र घनवट, धनंजय मुंडे आणि घनवट यांचे व्यवहार तपासा, अजित पवार आणि बावनकुळेंनी चौकशी करून कारवाई करावी, अंजली दमानिया यांची मागणी। बीड कारागृहातील राहण्यानंतर कारागृह प्रशासनाच्या हालचाली, मकोका मधील अक्षय आठवले गँगची नाशिक कारागृहामध्ये रवानगी, आठवले कुटुंबाचा नाशिक कारागृहामध्ये नेण्यास विरोध। अदानी समूहाने देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा स्वच्छ करून मागितली, याचं मुंबई पालिकेवर ओझं, म्हणून अदानींना मदत करण्यासाठी सरकारने घनकचरा टॅक्स लावला, आदित्य ठाकरे यांचा गंभीर आरोप। गुजरातच्या बनासकांठामध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, 17 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक कामगार जखमी, पाणी तापवणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाल्याचा अंदाज। जेजुरी गडावरील भंडाऱ्यामध्ये भेसळ, भाविकांच्या आरोग्यासह जेजुरी गडालाही धोका, भंडाऱ्यातील भेसळ रोखण्याची माजी प्रमुख विश्वस्तांची मागणी। जेजुरीच्या माजी विश्वस्तांच्या म्हणण्याप्रमाणे दगडाची आधीपासूनच झीज होते, याचा परिणाम माणसांवर होतोय का याची योग्य तपासणी करू, अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि येलो अलर्ट, जळगाव नाशिकला ऑरेंज तर ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला येलो अलर्ट। नोएडामधील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, 50 लोकांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश, जीव वाचवण्यासाठी लोकांच्या इमारतीमधून बाहेर उड्या। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।